विधान परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे। त्याच्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत। तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा येथील राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट नाझर काझी सुद्धा इच्छुक आहेत। ते आपल्यासोबतच, आपण त्यांना चर्चा करू त्यांच्याशी। भाऊ, विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्यासाठी आपण इच्छुक आहात, काय पहिली प्रतिक्रिया? महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्याद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 11 जागेसाठीची निवडणूक येत्या 12 जुलै रोजी त्या ठिकाणी होत आहे। 2 तारखेला नॉमिनेशन दाखल करण्याची तारीख त्या ठिकाणी आहे। मी मागच्या 14 वर्षापासून जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी, पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत आहे आणि मातोश्री सिंदखेडा नगरपालिकेचा अध्यक्ष म्हणूनही मी मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी काम केलं। एक निष्ठावंत कार्यकर्ता, पक्षाला वाहून घेतलेला कार्यकर्ता, पूर्ण वेळ असलेला कार्यकर्ता अशी माझी त्या ठिकाणी पक्षपातळीवर ओळख त्या ठिकाणी आहे आणि त्याच पद्धतीनं मी काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। मागच्या वेळेला 2-3 वेळेस विधान परिषदेवर, राज्यसभेवर संधी देण्याचा विषय समोर आला, परंतु त्यावेळेस ती संधी मला त्या ठिकाणी मिळाली नाही। यावेळेला निश्चितपणाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब हे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते निश्चितपणाने याचा विचार करतील अशी मला खात्री आहे। आणि जिल्ह्याचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब हे मागच्या वेळेलाही त्यांनी फार प्रयत्न त्या ठिकाणी केले, प्रयत्नांची शिकस्त केली आणि यावेळी देखील ते ही मागणी रेटून धरून निश्चितपणाने यश संपादन करतील अशी मला खात्री त्या ठिकाणी आहे। डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार हे सुद्धा त्यामध्ये प्रयत्न करणार आहेत बोलतात। अजितदादांशी त्यांची चर्चा झाली का आणि तुम्ही भेटायला जाणार आहात का? येत्या 24 तारखेला डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांनी अजितदादांचं त्या ठिकाणी भेटण्यासाठी वेळ घेतलेला आहे आणि जिल्ह्यातील एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटायला जाणार आहेत। निश्चितपणाने दादांसोबत ती सविस्तर चर्चा त्या ठिकाणी होईल आणि मुंबईमध्ये असलेल्या इतरही पदाधिकाऱ्यांना या 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, प्रांताध्यक्ष असतील, पालकमंत्री महोदय असतील, या सर्वांना भेटण्याचा प्रयत्न शिष्टमंडळाद्वारे आमचं सर्वांचं त्या ठिकाणी राहणार आहे। मागील या आता झालेल्या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये मुस्लिमांची मतं कमी मिळाली, त्यामुळे आता मुस्लिम चेहरा देण्याचा प्रयत्न कुठं अजितदादाकडून होत आहे का? निश्चितपणाने तशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी आहे। आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना आम्हाला हे सर्व जाणवलं की मुस्लिम मतं कुठेतरी आपल्यासोबत म्हणावं त्या प्रमाणात येत नाही आणि म्हणून एक मुस्लिम चेहरा देण्याचा विचार पक्ष त्या ठिकाणी विधान परिषदेच्या माध्यमातून करीत आहे आणि निश्चितपणाने तो विचार त्या ठिकाणी, त्या संदर्भातलं निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल अशी मला खात्री त्या ठिकाणी। तर हे आपल्यासोबत ॲडव्होकेट नाझर काझी होते। राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे विधान परिषदेसाठी त्यांची निवड व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे आणि एक मुस्लिम चेहरा समोर यावा हाच अजितदादांचा प्रयत्न आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, सिंदखेडाच्या बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।